मित्रांनो, महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीचं सरकार आलंय। मंत्रिमंडळाचा शपथविधी झालाय। दोनदा मुख्यमंत्री होऊनही उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत। शिवसेना फोडून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झालेले एकनाथराव शिंदे यांनी थोडे आढेवेढे घेत नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले। पक्षफोडीबाबत शिंदे यांचाच कित्ता गिरवलेले अजित पवार तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेत। या सगळ्या घडामोडीतून उपमुख्यमंत्री पद चर्चेत आहे, पण मुळात या पदाला घटनेत कोणतंही स्थान नाही। मग हे पद का निर्माण केलं जातं? शिंदे आणि अजितदादा धरून महाराष्ट्रात आजपर्यंत 10 नेते या पदावर राहिलेत। हे पद कायद्यात नाही, मग फायद्यात तरी आहे का? हेच आपण आज पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। पहिल्या उपमुख्यमंत्र्यापासून आजपर्यंत या पदाचा महाराष्ट्रात 46 वर्षांचा रंजक इतिहास आहे, तोही आपण पाहू। पण उपमुख्यमंत्री या पदाला एक धोकाही चिकटलाय, तो कोणता हे पण जाणून घेऊ। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। मित्रांनो, 46 वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पहिला उपमुख्यमंत्री मिळाला होता, पण त्याचं सरकार 5च महिन्यात पडलं आणि लगेचच दुसरा उपमुख्यमंत्री झाला। चला तर हा इतिहास अगदी थोडक्यात जाणून घेऊ। युती आणि आघाड्यांच्या सरकारांनी राजकीय सोय म्हणून उपमुख्यमंत्री पदाला जन्म दिलाय। 1977 पर्यंत काँग्रेसची एक हाती सत्ता होती, पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात काँग्रेस फुटली। इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 गट तयार झाले। 1978 मधल्या विधानसभेत 2 गट वेगवेगळे लढले, पण सत्तेसाठी नंतर एकत्र आले। रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले। दुसऱ्या गटाला प्राधान्य द्यायचं म्हणून इंदिरा काँग्रेसचे विदर्भातील नेते नाशिकराव तिरपुडे यांना महाराष्ट्राचं पहिलं उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं। या सरकारमध्ये शरद पवार मंत्री होते। अंतर्गत वादातून 40 आमदारांसह पवार सरकार बाहेर पडले आणि समाजवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यामुळे 5च महिन्यात हे सरकार कोसळलं। पवारांनी जनता पक्षाला बरोबर घेऊन पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार स्थापन केलं आणि वयाच्या 38व्या वर्षी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। त्यांच्या सोबतचे बीड मधले मोठे नेते सुंदरराव सोळंके यांना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं। महाराष्ट्राला तिसरे उपमुख्यमंत्री मिळाले ते 1983 मध्ये। काँग्रेसकडून वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसचे नेते रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री केलं। त्यानंतर 10 वर्षांनी 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिलं बिगर काँग्रेसी म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं। मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी सर। युतीच्या धर्मामध्ये त्यावेळी लहान भाऊ होता भाजप, त्यामुळे भाजपचे अत्यंत लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं। ते संपूर्ण 5 वर्ष या पदावर होते। 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तेव्हापासून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पदी राहण्याचा एक ट्रेंडच सुरू झाला। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आली। विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले। 2003 मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं। 2004 मधल्या निवडणुकीत पुन्हा आघाडीचं सरकार आलं आणि विलासराव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। त्यावेळी राष्ट्रवादीकडून RR पाटील उपमुख्यमंत्री झाले, ते 7वे उपमुख्यमंत्री ठरले। 2008 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना भुजबळ यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री करण्यात आलं। 2010 पासून मात्र अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम सुरू झाला। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजितदादा 2दा उपमुख्यमंत्री झाले। त्यानंतर गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीसह प्रत्येक सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री राहिलेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2023 मध्ये अजितदादांसोबत फडणवीस उपमुख्यमंत्री, तर आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांसोबत शिंदे उपमुख्यमंत्री आहेत। मित्रांनो, अशा या उपमुख्यमंत्री पदाला एक धोकाही चिटकलाय, तो आपण पाहू।
पण देशाच्या घटनेत या पदाचा कुठेही उल्लेख नाही. उपमुख्यमंत्री म्हणून कोणतेही वेगळे प्रशासकीय फायदे दिले जात नाहीत. उपमुख्यमंत्री अशा उल्लेखानं शपथविधी होत असला तरी कायद्याने ते फक्त मंत्रीच असतात. पण राजकीय सोय आणि तडजोड म्हणून ही प्रथा आली. युती किंवा आघाड्यांमधलं सरकार टिकून राहावं, नाराजी दूर व्हावी, एकूणच काय तर दुधाची तहान ताकानं भागवावी म्हणून उपमुख्यमंत्रीपद ही सोय आहे. पण त्याला राजशिष्टाचारात मुख्यमंत्र्यानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलंय. तरीही तो फुलपगारी पण बिना अधिकारी असतो. आता आपल्याकडे दोन उपमुख्यमंत्री होत आहेत. ही संख्या वाढवताही येते कारण ते सरकारच्या मर्जीवर आहे. आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी तब्बल 5 उपमुख्यमंत्री होण्याचं रेकॉर्ड झालंय. अशा या उपमुख्यमंत्री पदाच्या फायद्याचं म्हणाल तर त्याला मंत्रिमंडळात महत्वाचं खातं मिळतं. उपमुख्यमंत्री म्हणून तो त्याच्या पक्षाचा किंवा गटाचा महत्वाचा नेता म्हणून शिक्कामोर्तबही होतं. लोकांमध्ये या पदाबाबत एक क्रेजही निर्माण झाली आहे. त्यामुळं या पदावरच्या व्यक्तीला मीडिया ही वेळोवेळी प्रसिद्धीच्या झोतात ठेवत असतो. त्यातून लोकांना या पदाचा किती फायदा होतो हे माहीत नाही, पण त्या नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला निश्चितच फायदा होऊ शकतो. पण महाराष्ट्रातला तो धोकाही आपण पाहू. मित्रांनो, शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीसही उपमुख्यमंत्री होते. हे दोघेही उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. पण केवळ उपमुख्यमंत्री म्हणूनच सरकारमध्ये आलेला कोणताही नेता आजवर मुख्यमंत्री झालेला नाही. हे 46 वर्षातलं वास्तव आहे. त्यातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण ते स्वप्न आजवर तरी पूर्ण झालेलं नाही. अजितदादा हे त्याचं ताजं उदाहरण आहेत. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.